नमस्कार. प्रत्येकाच्या घरात नारळी पौर्णिमेला नारळाची बर्फी तर केलीच जाते. तर आजची ही बर्फी बघा कशी मऊसूत आणि एकसारखी दिसत आहे आणि खूप दिवस अशी ही मऊसूत राहते. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला अर्धा चमचा तूप घातलेला आहे. नंतर हे तूप थोडंसं वितळलं की यामध्ये मी 2 वाट्या खवलेला नारळ घेतलेला आहे. मापासाठी एकच वाटी वापरायची आहे. आणि 2 वाट्या नारळ यामध्ये घालून मी त्याला एक 5 ते 10 मिनटं चांगलं परतून घेणार आहे. मंद आचेवर नारळ परतून झाला आता त्यामध्ये मी वाटीभर साखर, लगेचच वाटीभर दूध घालून मिश्रण परत एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे. थोडंसं मिक्स झाल्यावर लगेचच अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे आणि एकसारखं थोडा मध्यम आच करून हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. साधारण मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. थोडं मिश्रण घट्ट वाटतंय आता थोडीशी वेलची पूड घालून त्याचा गोळा होईपर्यंत मिश्रणाला परतून घ्यायचं आहे. आता यातलंच थोडंसं मी मिश्रण बाजूला काढते आहे. जरा गार झालं आणि मी त्याची आता गोळी होती आहे का ते पाहिलं तर हाताला ती गोळी चिकटत नाही आहे आणि मिश्रण देखील आपलं चांगलं घट्ट झालेलं आहे. तर मी डिशला बटर पेपर लावलेला आहे. तुम्ही ताटाला तूपही लावून त्यामध्ये मिश्रण हे ओतून घेऊ शकता. तर आता हे मिश्रण आपल्याला ओतून घेतलेलं आहे आणि मी त्याला स्पॅच्युलानं असं चांगलं सेट केलेलं आहे. मी इथं 2 वाटीचं प्रमाण घेतलेलं आणि मला साधारण 20 ते 22 मिनटं भाजायला वेळ लागलेला आहे आणि यामध्ये आपण आता एक 5 ते 10 मिनटानंतर थोडंसं सेट झाल्यावर आपल्याला त्याच्यावर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. थोडंसं हातानं दाबून घेतलं आणि आता आपण सुरीनं वडी पाडणार आहोत. चारी बाजूंनी वडी उभी आणि आडवी असं पाडून घ्यायच्या आहेत. आता 1 तासभर आपल्याला थांबायचं आहे. आता पहा 1 तास झालेला आहे. वडी आपली पूर्णपणे गार झालेली आहे. आता जे आपण मगाशी वडी पाडली होती त्याच्यावरच थोडीशी सुरी फिरवून आपल्याला वडी काढून घ्यायची आहे. आपल्या वड्या अतिशय मऊसूत, तोंडात विरघळणाऱ्या आणि पेड्यासारखी चव असणाऱ्या अशा मस्त झालेल्या आहेत. तर रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.